भाजप आमदार दरेकर आणि शिवसेना आमदार बच्चू कडू यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली। हा वाद होण्याचं कारण म्हणजे मंत्री बाबासाहेब पाटील सभागृहात उत्तर देत असताना आमदार बच्चू कडू यांनी मध्येच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी बच्चू कडूंना चांगलंच सुनावलंय। आधी मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, केवळ गृहीतकांच्या आधारे बोलू नका, असं सुनावत प्रवीण दरेकरांनी बच्चू कडूंच्या भूमिकेला विरोध केला। कर्जमुक्ती कोणत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली नाही, डोळ्यासमोर ठेवून नाही। आता काही निवडणुका कुठल्या नाहीत। पुढील काही वर्षात कोणतीही मोठी निवडणूक नसताना केवळ शेतकऱ्याच्या हो केल्या त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्या बोलतो ना, येणार नाही असं दिसून आलं चित्र म्हणून मी बोलतो ना भाऊ 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 अरे 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 आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे? तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे? दाखवायचा विषय नाही आहे, दुसरीकडे चर्चा जात आहे, बरोबर नाही? नाही मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका, तुमच्या 10 पटीनं ओरडतो। दादागिरी दुसऱ्यांची आहे, तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही। सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो। जायचं त्यांना हुल मारा, चाल मंत्री महोदय बोला पण